दिसते की शूट बीट सगळं ठीक आहे, पण एक असतं ना आपलं पण मजा करून घेतो त्याच्यामध्ये, तसं झालेलं आहे. आय वॉन्ट टू नो अबाउट द सॉन्ग फर्स्ट, की कसा होता तुमचा एक्सपिरियन्स आणि किती सई तुला तर ऑफकोर्स आधीपासून डान्स येतो, त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेमच नाही. नो प्रॉब्लेम. मला असं वाटतं तुम्ही दोघे जर एखाद्या रियालिटी शो मध्ये जाऊ शकता डान्सच्या, ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं? नाही अजून रेडी नाही, बट जोक सपाट. मला असं वाटतं की एका आर्टिस्टला एक हिट गाणं मिळणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो आणि ह्या गाण्याने तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोहोचवलाय. आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते, पण थैंक यू पप्पू सर, मालू जी और सैंडी. मतलब तुम लोग की वजह से ये सब हुआ है, नहीं तो नहीं होता था. आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रूवी आहे, या गाण्याची इतकी पुण्याई जास्त आहे की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले. त्याच्यामुळे लाईक कुमारजी सेड येस वी डू हॅव अ विनर. आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते. माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा गाईस प्लीज. मला वाटतंय जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शो मध्ये जायला पाहिजे, तर पप्पू सर आणि मालू मॅम असतील तर आम्ही दोघंही कुठल्याही शो मध्ये जायला तयार आहोत. ते दोघं आणि सँडी हे आम्हाला कंपल्सरी पाहिजे, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. इट इज फारच लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो. हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग ह्यासाठी, कारण डान्स केल्यानंतर, छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माइल येत असेल तर याचा अर्थ आपण मजा केली आहे, आपण एन्जॉय केला आहे डान्स, आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय. सो आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करतायत, याचा अर्थ आम्ही चांगलं काम केलंय. यासाठी प्लीज काय वाजवा. मला पहिला मागच्या वर्षी बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी पोरी नंतर, जे पण अमित राजनीच दिलं होतं, आणि ह्या वेळेला तर म्हणजे मी जिंकलोच आहे. पण हे पॉसिबल आहे पप्पू सर, मालू मॅम आणि सँडी या तिघांमुळे. थँक्यू सो मच. यू गाईज आर दी बेस्ट. थँक्यू. मला वाटतं वेगळेपणात आपलेपणा म्हणजे आपण प्रत्येक जण फक्त लग्नाबाबतीतच नाही, प्रत्येक गोष्टीत आपण वेगळेपणा शोधतच असतो, आपल्याला हवा असतो. आणि वेगळेपणा ही खूप हवीशी वाटणारी गोष्ट आहे. तर जेव्हा लग्नाबाबतीत असा विचार केला जातो वेगळेपणा बाबतीत, तो वेगळेपणा मिळतो पण आपलेपणा मिळतोय का हा विचार करणं फार गरजेचं आहे. कोणीतरी आपल्याला पटकन वेगळं भेटून जातं, कोणीतरी पटकन आपल्याला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी कोणीतरी ही वेगळी आहे किंवा हा वेगळा आहे, पण तो आपला आहे का, आपला वाटतोय का, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. सो जर का प्रसन्न हा वेगळेपणा शोधतोय तर तो श्रीदेवीमध्ये शोधतोय वेगळेपणा, मिळालंही असेल पण आपलेपणा वाटतोय का नाही हा सिनेमा आहे. मामा वा, ही जी काही केमिस्ट्री आहे ही छानच आहे, मला आवडली. पण सिद्धार्थ, आय जस्ट वॉन्ट टू से की मी तुम्हा दोघांचे काही इंटरव्ह्यू सुद्धा बघितले. तुम्ही जे इन जनरल प्रेम लग्न या विषयावरती तुमची मतं बघून मला असं जेन्युइनली वाटतंय की दिस इज रेफरन्स नाव, की खूप लोक हे व्हिडिओ स्पेशली सिद्धार्थसाठी टाळा वाजवला पाहिजे. इतके ओजी थॉट्स त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले आणि आता पण तसं कॅज्युअली बोलून गेला, पण आय फील इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मला वाटतंय टाउन सुलाखून गेल्यानंतर प्रत्येकच माणूस छान आहे. हे शूट करा प्लीज, हे वेगळं शूट करा, हे वेगळं पाठवूया आपण काही लोकांना. एक्सपिरियन्स काउंट्स. मला तुम्हाला दोघांना अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कमाल मित्र आहात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कमाल मित्र असल्यानंतर हसणं हा सुद्धा एक त्याच्यासोबत ऍडिशनल मुद्दा येतो की आपल्याला आपल्या मित्राला बघून सुद्धा हसायला येते अनेक वेळेला. आता फिल्ममध्ये सगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन असणार आहेत, इमोशनल, रोमॅन्टिक, राग, सगळंच. किती वेळा हसायला यायचं यार, आणि किती वेळा कंट्रोल करायला लागायचं की ओके ना. हा प्रश्न तुम्ही विशाल सरांना विचारा, कारण सीन सुरू झाला की आमच्या कानात इन्स्ट्रक्शन द्यायच्या की मित्र नाही, लवर्स, मित्र नाही, मित्र वाटताय. त्यामुळे आम्हाला खूप ते अनलर्न करायला खूप अवघड गेलं, पण एकमेकांच्या साथीने आम्ही ते केलं. क्या बात आहे यार. सई वॉज फर्स्ट चॉईस, पण म्हणजे जसं म्हटलं ना की ना, जर का जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा ना साधारणतः मुलींना मुलांपेक्षा 4 पैसे जास्त असते. हे एक साधारणतः
आहे. हे कॅमेरावरती झालंय हे मला छान हे बघा आदितीने जे लिहिलंय लेट मी कम्प्लीट. सो सई ऍज अ ऑफस्क्रीन कॅरेक्टर जे आहे ते तसंच आहे किंवा अदर क्लॅरिटी असणारी मुलगी ही श्रीदेवी आहे. सो सई फिट्स द बिल. मी असं अजिबात म्हणणार नाही की सिद्धार्थला क्लॅरिटी नाही. सिद्धार्थला क्लॅरिटी आहे, पण ते पोर्ट्रे करणं की मी कन्फ्युज आहे हे खूप कमाल पद्धतीने तो करतो. सो त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं कुमारजीचं विजन होतं अबाउट सिद्धार्थ. म्हणजे सिद्धार्थ माझा पहिला चॉईस नव्हता, पण कुमारजींनी मला खूप केअरफुल देखले आणि मग त्याच्यानंतर जे झाले ते ॲब्सोल्युटली जे क्रेडिट आहे ते कुमारजी आणि टीम आमचे प्रोड्युसर आणि आमचे दिग्दर्शक किती ऑनेस्ट आहेत मी तुम्हाला आता कळलंच असेल. सगळ्यांकडे आपापलं पेट असतं. श्रीदेवी ही वेंगुर्ल्याची आहे आणि स्वाती ही तिची पेट आहे आणि त्या दोघी इतक्या जवळच्या आहेत, इतक्या क्लोज आहेत की तिचं असं म्हणणं आहे की स्वातीने अप्रूव्ह केलं तरच मी स्वाती जो पसंत करेल मुलगा त्याच्याशी मी लग्न करेन. आणि मी तिला प्रेमाने साधू असं म्हणते. क्या बात आहे यार. एकदा स्वातीसाठी पण मला वाटतं त्याला वाटवलं. हो आणि तिने सिनेमात मी आय एम नॉट किडिंग तिने सिनेमात खरंच खूप भारी काम केलंय. तिच्या काही रिॲक्शन्समुळे आमचे सीन्स बदलले. त्यामुळे खरंच स्वातीसाठी एकदम जोरदार आज तिची तारीख अवेलेबल होती. वेगळ्या शूटसाठी घेतली. ती कोणाला दुसऱ्याला पसंत करते आय गेस. सो ती वेगळ्या शूट मध्ये आहे. सो आम्ही प्रीमियर नक्की बोलू.